कमजोर झालेल्या फुंडे पुलाच्या दुरुस्तीसाठी 3.25 कोटींची लागणार थुकपट्टी. सिडको अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा संशय. अत्यंत वर्दळीच्या उरण पनवेल राज्यमार्गावर असणारा फुंडे गावाजवळील पूल कमकुवत झाल्याने गेल्या 2 वर्षापासून या पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवली आहे. मात्र आता या पुलाचे नूतनीकरण करण्याऐवजी सिडकोमार्फत या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 2,70,00,000चा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या कमकुवत पुलावर इतका खर्च करणे म्हणजे केवळ थुकपट्टी असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. उरण पनवेल या मार्गावरून दररोज शेकडो लहान मोठी वाहने पनवेल, नवी मुंबई, ठाणे या विभागात जाण्यासाठी मार्गक्रमण करीत असतात. अशा या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील फुंडे गावाजवळील द्रोणागिरी नोड येथील पूल कमकुवत होऊन 2 वर्षापूर्वी या पुलाचा काही भाग खचला होता. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊ नये म्हणून पुलाच्या सुरक्षेसाठी अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग उरण आणि सिडकोने घेतला. तदनंतर या पुलाचे नूतनीकरण कोणी करावे या वादात सिडको व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी 2 वर्षाचा काळ घालवला. मात्र नुकताच सिडकोने या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 3.25 कोटींचा निधी मंजूर करून पुलाच्या काही भागाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याची माहिती मिळत आहे. मात्र सदर दुरुस्तीचे काम म्हणजे पुलाच्या कमकुवत भागावर सिमेंट काँक्रीटची मलमपट्टी असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या पुलाचे आयुष्यच संपले असताना अशा पुलाच्या दुरुस्तीच्या करोडोंचा खर्च सिडको अधिकारी का करत आहेत असा सवाल व्यक्त होत असून इतक्या निधीमध्ये तो पूल नव्याने बांधता येईल असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. मात्र कंत्राटदारांशी साटेलोटे करून अशा कामांना करोडोंची थुकपट्टी लावून पैसा कमावताना जनतेच्या जीवाशी सिडको अधिकारी खेळ खेळत असून या पुलावर येणाऱ्या काळात अपघात झाला तर त्याला जबाबदार हे सिडकोचे अभियंता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी व्यक्त केले आहे. याबाबत द्रोणागिरी विभागाचे सिडकोचे कार्यकारी अभियंता मोहन मुंडे यांना विचारले असता त्या संदर्भात माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी देऊ शकतील असे सांगितले. तर सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांना संपर्क केला असता त्यांनी याबाबत अभियंत्यांकडून माहिती घेऊन सांगावे लागेल असे सांगून आपले हात झटकले आहेत. एकंदरीत नादुरुस्त व कमकुवत पुलाच्या दुरुस्तीच्या थुकपट्टीत सिडको अधिकारी सहभागी तर नाही ना असा संशय निर्माण होत आहे. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.